ओम नमो भगवते वासुदेवाय। हा पुरंजन राजा एकदा काय लहराने शिकारीला बाहेर पडला आणि जाताना त्याने आपला रथ सज्ज केला. त्या रथात बसण्यापूर्वी आपलं ते भव्य आणि विशाल असं धनुष्य घेतलं, बाणांचा अक्षय्य भाता पाठीवर बांधला, अंगावर सोन्याचं कवच धारण केलं आणि आपल्या 11व्या सेनापतीच्या बरोबर 5 घोड्यांच्या त्या रथामध्ये बसून पंचप्रस्थ नावाच्या अरण्यात तो जायला लागला. ते घोडे सुद्धा अतिशय चंचल, अतिशय वेगानं धावणारे होते. त्या रथाला 2 बाजूनी दांड्या होत्या, नंतर 2 चाकं होती, एक आस होता. त्या रथावर 3 ध्वजदंड होते. 5 घोड्यांना 5 दोऱ्या बांधलेल्या होत्या. त्या सगळ्यांचा मिळून एक लगाम होता. त्या रथावर एक सारथी होता. एकालाच बसण्याची सोय होती, एकच आसन होतं. 2 जोखडं, 5 आयुध आणि 7 अवर्ण अशा सगळ्या गोष्टींनी युक्त असलेला तो रथ होता. आणि त्या रथात बसून हा पुरंजन राजा शिकारीसाठी निघाला होता. त्या रथाची गती सुद्धा 5 प्रकारे वेगवेगळी चाललेली होती आणि एकूणच तो रथ चालणं, त्या रथाचा येणारा आवाज, घोड्यांचा आवाज, हे सगळं अतिशय मनमोहक असं वाटत होतं. जरी हा राजा आपल्या त्या सुंदर तरुण अशा स्त्रीमध्ये प्रचंड आसक्त होता, तिच्यावर नितांत प्रेम करणारा होता, तिचा क्षणभर सुद्धा वियोग साहू न शकणारा होता, तरी सुद्धा एक दिवस त्याला ती जी शिकारीची लहर आली आणि त्यामुळे आपल्या प्रियपत्नीची सुद्धा पर्वा न करता, तिचा विचार न करता, अत्यंत अभिमानानं, गर्वानं धनुष्यबाण बरोबर घेऊन तो बाहेर पडला. जेव्हा आसुरी वृत्ती चित्तामध्ये वाढत जाते, त्यावेळेला ते अतिशय कठोर आणि दयाहीन, निर्दय असं ते होतं. आणि अशा त्या चित्तानं त्यानं आपल्या तीक्ष्ण अशा बाणांनी अनेक निर्दोष जंगली जनावरांचा वध केला. ज्या राजाची व कोणाची मांसाहारामध्ये अत्यंत आसक्ती असते, तो सामान्य मनुष्य काय किंवा राजा असला म्हणून काय झालं, तो राजा सुद्धा त्यांनी धर्मशास्त्रानं सांगितलेल्या मार्गानंच तो मांसाहार करायला पाहिजे. जी निषिद्ध प्राणी मंडळी सांगितलेली आहेत त्या प्राण्यांचा त्यांनी वध करता कामा नये. धर्मशास्त्राला विहित असलेल्या प्राण्यांचंच मांस त्यांनी खाल्लं पाहिजे. विनाकारण कुठल्याही प्रकारे कोणीही पशुहिंसा करू नये. कारण धर्मशास्त्र अशा प्रकारच्या स्वैर आणि उच्छृंखल प्रवृत्तीला सदैव नियंत्रित करण्याकडेच प्रवृत्त असतं. नारद सांगतात की जे विद्वान अशा प्रकारे शास्त्रनियत कर्मांचं आचरण करतात, ते त्या कर्मानुष्ठानानंतर प्राप्त झालेल्या ज्ञानामुळं कर्मांमध्ये अडकत नाहीत, कर्मांनी लिप्त होत नाहीत. आणि तसं जर झालं नाही आणि स्वैरपणे, यदृच्छेने, उच्छृंखलपणे काही कर्म केली, मन मानेल तशी जर कर्म केली, तर अहंकारामुळे तो मनुष्य कर्मामध्ये बांधला जातो. तिथे बंध निर्माण होतात आणि गुणप्रवाह रूप अशा या संसार चक्रामध्ये तो सापडतो. विवेक बुद्धी नष्ट होते आणि म्हणून मग
अनेक योनींमध्ये त्याला जन्म घ्यावा लागतो. ह्या पुरंजनाकडे बाणांना वेगवेगळ्या पंखांनी बांधलेलं होतं. वेगवेगळ्या पक्ष्यांची पिसं त्याला लावलेली होती आणि अशा बाणांनी छिन्न भिन्न झालेले अनेक जीव अत्यंत दुःखानं अनिच्छेनं आपले प्राण सोडत होते. त्या राजाचं असा निर्दय हृदयहीन असं आचरण बघितलं, तो जीवसंहार बघितला आणि अनेक दयाळू माणसांना अतिशय वाईट वाटलं. ते दुःख असह्य होतं त्यांच्यासाठी. देवर्षी नारद सांगतात अशा प्रकारे ससा, डुक्कर, रेडे, नीलगाई, कृष्णमृग, साळींदर आणि अन्य सुद्धा अनेक पशूंचा वध करत 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 राजा त्या शिकारीच्या श्रमांमुळे दमला, थकला आणि मग तहान भुकीची जाणीव झाली. जोपर्यंत शिकारीमध्ये मग्न होता तोपर्यंत ह्या देहधर्माची आठवण नव्हती. पण थकला आणि तहान भुकेची जाणीव झाली. वनातून परत आपल्या राजमहालात आला आणि तिथे त्यानं यथायोग्य स्नान वगैरे केलं, यथेच्छ भोजन केलं, काही काळ विश्रांती घेतली, झालेले श्रम दूर झाले. मग नाना प्रकारची सुगंधी द्रव्य, चंदन, माळा इत्यादींनी आपलं शरीर सुजवलं. चांगल्या प्रकारचे अलंकार त्यांनी धारण केले आणि नंतर त्याला आपल्या त्या प्राणप्रिय राणीची आठवण झाली. जेवल्यामुळं सुस्ती आली होती, तृप्त झालेला होता. मनासारखी शिकार झाल्यामुळे हृदय आनंदित झालेलं होतं आणि पूर्ण विश्रांती मिळाल्यामुळं थोडस जड झालेलं शरीर उन्मत्त झालेला तो आणि कामानं व्यथित होऊन, कामवासनेनं व्यथित होऊन तो आपल्या पत्नीच्या शोधात बाहेर पडला. पण महालामध्ये, अन्य दालनांमध्ये सगळीकडे शोधून सुद्धा त्याला ती प्रिय पत्नी सापडली नाही. पुढे काय झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.